मित्रांनो, ओमराजे निंबाळकर अतिशय खतरनाक भडकलेले आपल्याला दिसत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसवर आणि महायुती सरकारवर। कालच एका वृत्तवाहिनीनं कव्हर केलं की जाऊन जी शेतकऱ्यांच्या खात्यात काय मदत पडली म्हणून चौकशी केली। कितीतरी शेतकऱ्यांनी सांगितलं अजून एक पैशाची मदत त्या ठिकाणी सरकारकडनं झालेली नाही। मग कशा पद्धतीने सरकार वालगणा करतंय की आम्ही शेतकऱ्याला मदत केली म्हणून? आश्वासन फोल आहे, नुसती घोषणा हवेतच आहे। प्रत्यक्षात इम्प्लिमेंटेशन म्हणजे शेतकऱ्याच्या खात्यावर जे पैसा जमा होणं गरजेचं आहे, जी रक्कम जमा होणं गरजेचं आहे ती होताना दिसत नाही। की आम्ही मौज मजा करायला पैसे मागत नाही, शेतकरी जगण्यासाठी पैसे मागतोय, उठून उभा राहण्यासाठी पैसे मागतोय। आणि ह्या पैशाची तरतूद भले सरकारकडे पैसे नसतील, सरकारनं कर्ज काढावं। कारण 2 लाख कोटीचं कर्ज आज 10 लाख कोटीच्या घरात गेलंय महाराष्ट्र राज्यावरचं। अजून 1-2 लाख कोटी कर्जाची गरज पडली तर बिलकुल काढावं। कारण हे पैसे शेतकऱ्याला जगवण्यासाठी आहेत, शेतकऱ्याला उठून उभा करण्यासाठी आहेत। आणि तशा प्रकारची भरीव मदत त्या ठिकाणी सरकारनं करावी ही अपेक्षा आहे, पण दुर्दैवानं तसं होताना दिसत नाही। त्या शेतकऱ्याचं 12-12, 13-13 लाख रुपयाचं नुकसान झालंय। त्या शेतकऱ्याच्या खात्यावर जर तुम्ही 8,000 आणि 7,000 रुपये टाकून तुमची पाठ तुटून घेत असाल तर हा काय पुरुषार्थ आहे का? ही काय मदत आहे का? मला वाटतंय नुसतं म्हणणं की आम्ही शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा केले, हे केलं ते केलं, प्रत्यक्षात किती शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झाले ह्याचाही आकडा त्या ठिकाणी प्रशासनाकडे आहे ना। तुम्ही घ्या मागून तो आकडा की प्रत्यक्षात किती शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले आणि जी जमा झालेली रक्कम आहे ती पुरेशी आहे का? ज्या घोषणा तुम्ही केल्या की खरडून गेलेल्या जमिनीसाठी आम्ही 3.5 लाख रुपये देऊ, कुठं दिले 3.5 लाख रुपये? एमआरजीएस मधून तुम्ही तरतूद केलेली आहे। एमआरजीएसची शोकांतिका अशी आहे की त्याच्यावर पुन्हा मजूर, त्याची उपस्थिती, त्याचा सगळा सोपस्कार करायला किती अजून महिने जातील माहित नाही। तुम्ही विहिरी ज्या पूर्णतः नेस्तनाबूत झाल्यात, गाळानं भरल्यात, बांधकामासहित मध्ये कोसळल्यात, त्या विहिरीसाठी 30,000 रुपये तुम्ही मदतीची घोषणा करता। 1 फूट गाळ काढायची किंमत आज ग्रामीण भागामध्ये 10,000 रुपये लागतात। 1 फूट गाळ काढायला विहिरीचा 10 बाय 10चा जर गाळ असेल ना विहिरीचा, तर 1 फूट गाळ काढायला 10,000 रुपये लागतात। 3 फूट सुद्धा गाळ निघत नाही। इथं 50-50, 60-60 फूट गाळ त्या ठिकाणी येऊन बसलेला आहे। पूर्ण विहिरी त्या ठिकाणी सपाट झाल्यात। अशा विहिरींना 30,000 काय होणार आहे? आणि माझी अपेक्षा हीच आहे सरकारकडनं की नुसती घोषणेचा पाऊस आणि हवेतल्या घोषणा करण्यापेक्षा खरंच त्या शेतकऱ्याला कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे हे तुम्ही स्वतः बांधावर येऊन अनुभवलेलं आहे। आणि म्हणून सरकारनं शेतकऱ्याला मदत करत असताना ही भरीव स्वरूपाची असली पाहिजे आणि प्रत्यक्षात तिची अंमलबजावणी त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि ती होते का नाही हे सुद्धा बघणं सरकारचं काम आहे। मी एका जबाबदार वृत्तपत्रानं बातमी दिली होती की 1786 लोकांकडे देशातली जवळपास 50% संपत्ती आहे। 150 कोटीचा देश आहे, त्याच्यातले 1786 लोकांकडे जर 50% संपत्ती असेल तर बाकीच्या सर्वसामान्य लोकांची काय हाल असतील, काय परिस्थिती असेल? आणि हेच चित्र आपण बघतोय ना, हे वंगाळवानं प्रदर्शन आहे। आपण बघतो की एखाद्या उद्योगपतीच्या मुलीचं लग्न व्हायचं असेल तर 60-60 कोटी रुपये देऊन एका दिवसासाठी परदेशी गायिका येऊन इथं गाणं म्हणायचे 60 कोटी रुपये घेते। आणि दुसऱ्या बाजूला स्वतःच्या 2 लेकराच्या शिक्षणाचा जो 8,500 रुपये खर्च आहे एका महिन्याचा, ते 8-16-17,000 रुपये देऊ शकत नाही म्हणून दुसरा शेतकरी दुसऱ्या बाजूला आत्महत्या करतोय। ही आर्थिक विषमता नाही का? भारत देशाला जे स्वातंत्र्य मिळालं ते ह्या आर्थिक विषमतेसाठी होतं का? काय चाललंय नेमकं? म्हणजे प्रचंड पैसे असणाऱ्या लोकांकडेच पैसा एकत्र होत जाणार आणि दुसऱ्या बाजूला दारिद्र्यात जगणारी जी जनता आहे ती तशीच त्या ठिकाणी दारिद्र्यानं खचत जाणार, तसंच त्यांची अवस्था होत राहणार। मला वाटतंय ही सरकारची जबाबदारी नाही का ही असामनता दूर करणं? तर अशा पद्धतीने सरकारने नेमकं आश्वासन दिलं पण ते प्रत्यक्षात पूर्ण केलेलं नाही आहे। तुम्ही शेतकऱ्यांना विचारताय, शेतकरी सांगतोय की आमच्या खात्यात 1 रुपया आला नाही, 15 लाखाचं नुकसान झालं आणि तुम्ही देताय 7-7 हजार। लाजा वाटू द्या रे लाजा।